बजरंगबली की जय। भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती। त्याच्यानंतर हे मंदिराचा गाभारा, वाह जबरदस्त वातावरण बघा कसं आहे एकदम. तर नमस्कार मित्रांनो, मी रुपेश गुरव तुमचं यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आपल्यासोबत आहे शुभम आणि आज आपण जात आहोत हनुमानाच्या मंदिरामध्ये. हा कुठला कोंबडा? सगळे येतात ना? ते मुंबई इंडियन्स वाले हे हारलेले. हा आहे सोहम, हा मुंबई इंडियन्सचा फॅन. अजून हा एक, तू कुठला फॅन आहेस? गुजरातचा फॅन. हा तू? हा कुठली टीम? RCB. आणि तू? गुजरात. ओके. हा एक फॅन येतोय. हा कुठला फॅन आहे? कुठला फॅन आहेस? RCB फॅन. यंदा RCB. तू कुठला फॅन आहेस? मुंबई इंडियन्स. तू? गुजरात. गुजरात पण चांगली टीम आहे. चेन्नई इंडियन मेन आहे टीम. हा चेन्नई इंडियन्स टीम मेन आहे, हे बरोबर. RCB वाले किती जण आहेत? तिघ कोण? मित्रांनो हे तिघ जण RCB वाले. तिकडे इकडे कोण आहे? गुजरात वाले इकडे जावा. गुजरात वाले तिघ जण. तू? मुंबई इंडियन्स. हा तू मुंबई इंडियन्स. ओके, म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये 3 RCB वाले आहेत आणि हे तिघ जण आहेत गुजरात मधले आणि हे दोघं जण आहेत मुंबई इंडियन्स मध्ये. आणि मी एकटा आहे वन अँड ओनली CSK. मित्रांनो तर आपल्या कोकणामध्ये 2 दिवस पाऊस नाही. वातावरण बघा कसं आहे एकदम. आहे वातावरण, पण 2 दिवस पाऊस पडला जोरात, पण त्याच्यानंतर 2 दिवस खूप हैराण झालेत लोक गरमीने. मित्रांनो आपल्यासोबत एक मुंबई इंडियन्सचा फॅन वाढला आहे. 3 झाले आहेत. वा. तर हे आहे आपलं कोकण, आपलं नाकरेगाव. आणि पोरं चाललेत संध्याकाळची हनुमानाच्या मंदिरामध्ये. चला. तर फायनली मित्रांनो आपण आलेलो आहेत आपल्या हनुमानाच्या मंदिरामध्ये. आपल्या गावामध्ये खांबडवाडी येते. हे आहे हनुमानाचं मंदिर. हा मंदिराचा व्ह्यू आहे, एक नंबर. इथे घंटा, फायर हा एंट्रन्स. त्याच्यानंतर हे मंदिराचा गाभारा. वाह जबरदस्त. काय आणलायस दाखव. अगरबत्ती आणला नाही. वाह शिवने अगरबत्ती आणला नाही. इथे सर्वांना टर्म्स कंडिशन दिलेली आहेत. कृपया मूर्तीवरती तेल, सिंदूर, तीळ किंवा अन्य कोणताही पदार्थ वाहू नये. तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा, मूर्तीवरती आपण तेल, सिंदूर, तीळ किंवा कोणताही पदार्थ का वाहू नये. सुपर स्पीड. नमस्कार. मित्रांनो हे आहे सिंदूर, त्याच्यामध्ये तेल टाकतात. हे आपल्या हस्तपुते, हे आपला उजवा पाय आहे हनुमंताचा, तिथे मिळतं हे बघा. त्याच्यावरती तेल वाहतात आणि त्याच्यावरती हे मिळतं. मित्रांनो मंदिरामध्ये आहे अशा प्रकारचा दिवा. बघा काय याचं लॉजिक नाही माहिती, पण तेल तर सांडलं इथे. हे बघा मंदिराच्या आतमध्ये गाभारा आहे. इथे दानपेटी, आतला भाग आहे मंदिराचा. अशा प्रकारचा तुम्हाला व्ह्यू पाहायला मिळेल. एकदम प्रसन्न वातावरण. आतमध्ये घंटा नाही आहे, पण फक्त घंटा इथेच आहे. हे पहिलं मंदिर जुना होतं, त्याच्यानंतर हा रिनोव्हेट केला आहे. पण पूर्ण फिरून दाखवतो तुम्हाला. पाठी काही ना काय ठेवलेलं आहे, ते जरा इग्नोर करा. हे बघा दरवाजे वगैरे एकदम प्रॉपर मस्त. बजरंगबली की जय.
मित्रांनो झाले संध्याकाळची वेळ, वाजलेत 6:45-7 वगैरे. हनुमान स्तोत्र म्हणायचं आहे. सगळे लाईनमध्ये बसले आहेत. बघूया चला. तर हनुमान स्तोत्र आपण म्हणूया. इथे कोणाला येत नाही तर आहे इथे हनुमान स्तोत्र. मला दाखवतो हनुमान स्तोत्र. तर आपण स्टार्ट करूया. बजरंग बली की भीमरूपे महारुद्रा वज्र हनुमान मारुते वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळे प्राणदाता सगळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णवदायका रामदासी अग्रगणू कपिकुळासी मंडळू रामरूपी अंतरात्मा दोषणे दोषनासते. पवन सुत हनुमान की बजरंग बली की जय श्री. मला वाटलं होतं की कोणाच्या पाठ नसेल, पण ह्या सर्वांच्या हनुमान स्तोत्र पाठ आहे. हनुमान चालीसा वेगळं, हनुमान स्तोत्र वेगळं. तुम्हाला मी फोटोमध्ये दाखवेन. कोणाला येत नसेल तर त्यांनी पाठ करा. हे मस्ट आहे आपल्या पुढच्या पिढीसाठी. आणि ह्या पिढीला, ह्या नवीन पिढीला हनुमान स्तोत्र येतं ही महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण का सगळ्यांना हे हनुमान स्तोत्र आलं पाहिजे. तुम्ही पण पाठ करा, तुम्हाला फोटो देतो. चला तर आपण इथेच एंड करतोय आपला व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सगळ्यांनी जय श्रीराम नक्की लिहा. बोला जय श्रीराम.